पैशावाला म्हणतो किती पण महागाई झाली ना आम्हाला काहीच वाटत नाही, आम्हाला काही फरकच पडत नाही. पण आम्ही गरिबांनी काय करायचं तुम्ही सांगा. आम्ही गरिबांनी काय करायचं. आम्हाला जेव्हा कमवावं लागते तेव्हा खावं लागते. तुम्हाला तर माहिती आहे गरिबी म्हणजे काय असते या, गरिबी म्हणजे काय असते या. अहो रोज कमायचं, रोज आणून घरामध्ये भाजी आणायची, ज्वारी आणायची, गहू आणायचं, तांदूळ आणायचं, तेल आणायचं, रोज आणायचं, रोज खायचं. मग गरिबांनी असंच चालायचं का. जरा जास्त रोजगार भेटला तर किती सुखी राहीन गरीब. गरीब पण मोठं होईल ना. जरा जास्त मंजुरी भेटली, रोज काम भेटलं, गरीब पण जरा थोडंसं चांगलं खाईन, चांगलं राहीन, कपडे चांगले घालन. गरीब पण लेकरांना सुट्ट्या पाडल्या तर लेकरं फिरायला नेईन. अहो बिचाऱ्यांचे लेकरं सुट्ट्या पडल्या तरी त्याच जागेवर असतात. गेले तर आपल्या आजा आजीच्या घरी जातात, नाही तर कुठं जाणार हो बिचारे, कुठं जाणार. सुट्ट्या पडल्या तरी लेकरं हितच आहेत, अजून हितच आहेत. का तर जायला यायला पैसे नको का. जायला यायला पैसे पाहिजेत ना. म्हणून कुठून आणायचे तेवढे पैसे. आता तेच पैसे आपल्याला वाटतं ना की आता फी भरायला होईल, वह्या पुस्तकाला होते, असे विचार करावं लागतं. म्हणून नाही का गरीब गरीबच राहतो आणि मोठा 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 होत जातो. जरा थोडंसं मोठ्या लोकांनी जरा गरिबाच्या लेकरांना वह्या पुस्तकाची मदत केली तर किती आशीर्वाद लागन त्यांना. तरी कोण मानतो हो एवढं. मग सगळे म्हणतात आम्ही हे दिलं, आम्ही ते दिलं. कुणाला दिलं, कुणाला दिलं आपल्याला माहिती आहे का, दिलं का नाही दिलं. आता रस्त्याला एवढं सांगतात, दाखवतात, एवढं थैल्या बरोबर आणून देतात. आपल्याला काय माहिती देतात का नाही देत, आपल्याला माहितीच नाही ना. आपण बघतो, आपल्याला वाटतं किती पुण्य करतात, किती दान करतात. पण आपण बघितलं नाही बाबा आतापर्यंत. हा मंदिराच्या बाहेर बघतो आपण, मंदिराच्या बाहेर असं बिस्किट वाटायलेलं, कुठं नाश्ता वाटायलेलं, कुठं घरातून बनवून भात डाळ नेलेलं, ते बघतोच बाबा आपण. पण असं पिशव्या बरोबर रस्त्याने बिचारे गोरगरीब चाललेले असतात, त्यांना एवढं वाटायलेलं ते आपण काय सरळ बघितलं नाही. असं असं मोबाईलमध्ये दाखवतात की नाही का, बोलवितात, दुकानाला जातात, तिथं चप्पल घेऊन देतात. नंगे पाय असले, पायात चप्पल नसली तर ते लेकरं नेतात, त्यांच्या आईला नेतात दुकानमध्ये जाऊन चप्पल घेऊन देतात, अंगावर कपडे घेऊन देतात, तिला एक साडी घेऊन देतात, राशन भरून देतात. पण आपण खरं 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 नाही बघितलं. असं मोबाईलमध्ये बघतो, खरं नाही बघितलं. मग आपल्याला काय माहिती, आपण कसं समजायचं. आता इथं तर एवढ्या आपण शहरामध्ये राहतो तरी आपण काही बघितलंच नाहीये. आपण खरं कसं मानायचं. आणि किती लोक बिचारे गरिबीने मारायला लागले तर किती लोक. अजून सध्या लोकांच्या लेकरांना पायांना चप्पल नाही, अंगाला वस्त्र नाही अजून सध्या. म्हणून म्हणते गरिबाच्या लेकरांना मोठ्याने मदत करावा. आता कोणाच्या घरी बघा काम नसते, कोणाच्या घरी काम असलं तरी त्याच्या घरी बिमार माणसं असते, है का नाही. आता ते मोठ्या लोकांना तेवढं कळायला पाहिजे आणि सगळ्यांनाच कळायला पाहिजे. आपण जरा गरिबाला थोडंसं मदत केली तसं सुखाने खाईन, सुखाने राहीन, चांगले दिवस बघन. तरी कोण कोणाला बोलणार, हे का नाही. आपलं आपलं मन आहे ना. चला.